धाराशिवच्या परांडा तालुक्यामध्ये भरधाव एसटी बसला भीषण अपघात झालाय। एसटी बसची झाडाला धडक बसली आहे। परांडा आगाराच्या बसला हा अपघात झालाय। अनेक प्रवासी यामध्ये गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। परांडा तालुक्यातल्या रोहकल इथे मुक्कामी असणारी बस ही परांडाकडे प्रवासी घेऊन जात होती। त्याच वेळेला सोनारी जवळ झाडाला धडकली आहे आणि अपघात झालाय। या अपघाताचं कारण पूर्णपणे समोर येऊ शकलं नाहीये। मात्र अपघातानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली, जखमी प्रवाशांना बाहेर काढलं आणि तातडीने रुग्णालयामध्ये दाखलही केलं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओमकार आपल्या सोबत आहेत। ओमकार, काय सध्याची अपडेट आणि किती जण सध्या जखमी झालेले आहेत काही कळू शकले का? प्रज्ञा, जर पाहिलं तर धाराशिवच्या परांडा तालुक्यातील ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे असं म्हणता येईल। एसटी बस जी आहे ती परांडा तालुक्यातील रोहकल इथे मुक्कामी होती आणि ती परांड्याकडे जात असताना सोनारीच्या जवळ जाऊन ती एका झाडाला धडकली आणि एक गंभीर असा अपघात झालेला आहे। त्याच्यामध्ये अनेक प्रवासी जे आहेत ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर हा जो मार्ग आहे तो कुठेतरी मोठ्या प्रमाणात खड्डे त्या मार्गावरती पडलेले आहेत आणि यातूनच कुठेतरी अपघात झालेला आहे असं प्राथमिक माहिती जी आहे ती कुठेतरी स्थानिकांकडून मिळत आहे। पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून या सर्व घटनेचा पंचनामा केला जातोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ओमकार। परांडा तालुक्यात एसटी बसचा मोठा अपघात झालेला आहे। बसचा प्रचंड नुकसान झालेलं पाहायला मिळतंय आणि अनेक प्रवासी सध्या जखमी आहेत।